हां, याच्यामुळे काही काही लोक नाराज आहेत, तर त्यांनाही सांगून देईल मी. हाय का बटनर काही भानट सुरूच न काही डोकं आयरन नाही. मी बी ना ऐकाव ना काही. राम राम. रवी किरण महाराज काय घेतात एवढी दक्षिणा, दुसरा राहतात तरी सुद्धा पाठतात त्या आतेपर्यंत. आजूबाजूमा बडीकडे त्यांनी येत त्या. पण मला माहिती मी येड बी होई जा, बानट बी होई जा, तैल बी गुंडायलो, बॅग बी उचलेलो, बड करलो, धंदा होई जा आपला. रवी किरण महाराज एवढे पैसे का घेतात आहे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. पण माझा प्रश्नाचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आज मला द्यायला आवडेल. आता मी यावर्षी बोलायला लागलो की भाई हे पैसे जे घेतो ना याच्यातून कमीत कमी 75 ते 80% रक्कम दिनेश दादा साहेब तुम्हाला तर माहितीच आहे. 75 ते 80% रक्कम मी आता जागा घेतलेली आहे 4 एकर सारखी, आणि तिथं आपल्याला वृद्धाश्रम, अनाथ आश्रम आणि गोशाळा असं काम लावायचं. बाकी कीर्तनकार 10,000 बिल येतच होते, त्यात 10 अंदाजी राहिलेतच. पण रव्यातून ना पाहिजे 50-60 लई जास्त, त्यामुळे नाखा 55-50 तडेच लावस. हां, म्हणून जो पण काही गैरसमज असेल तो काढून टाका, कारण आम्ही लोक तुमच्या समोर बोलतोय ना. हाय काय छातीवर बांधीने लई जाणं भाऊ, मग रव्याला बी नाही लई जाणं हो. पण आपल्या कानादेशामध्ये काहीतरी असं कर नाही. विदर्भामध्ये गेल्याच्या नंतर दोंडायचं कोणी ओळखतच नाही. मराठवाड्यात जर गेलो परभणीकडे दोंडायचं, त्या आपण दोंडायचा सांगू त्या दोंडाचा दोंडायचा, अरे भाऊ दोंडायचा आज सांग न पडे पहिले. पण आता दोंडायचा सांगतात, सांग देतस रवी किरण महाराजांचं गाव का. म्हणजे माझी एवढी लायकी नाहीये, पण तुम्ही प्रेम एवढं दिलं रवी किरण महाराजांना की रवी किरण महाराजांचं दोंडायचं आता महाराष्ट्रभर ओळखू येतंय. तर आता दोंडायचं गाजाड आहे की आता पुरा कानादेशनं नाव गाजाण नाही आपले. आणि कानादेशनं नाव गाजाणं म्हणजे असं काहीतरी कार्य करणं की भारतभरमा नाव व्हायला पाहिजे की कानादेशमा असं काहीतरी चालू आहे. मग त्यांसाठी एकटा रव्या काहीच नाही करावं, त्यांसाठी तुम्ही मायबापट असणं सपोर्ट पाहिजे, बरोबर आहे की नाही. आणि हे कार्य आपण करतोय म्हणून एवढं समाजाकडनं पैसे घेणं चाललंय, बाकी माझं कोणतं स्वार्थ नाहीये. वोट ठेवायची. हे तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. एकाना कानारी भेट दे ना मला, कानारी भेट दे ना मला, कानारी भेट दे ना मला. प्रभू रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, प्रभू रे भेट दे ना मला. वाट तुझी पाहताना नैन माझी शिनले, वाट तुझी पाहताना नैन माझी शिनले. दिसत नाही मुरलीवाला विपरीत गणले, दिसत नाही मुरलीवाला विपरीत गणले. कुठे शोधू तुला सावळा मुरलीवाला, कुठे कुठे रे शोधू तुला सावळा मुरलीवाला. कानारी भेट दे ना मला, कानारी भेट दे ना मला, कानारी भेट दे ना मला, प्रभू रे भेट दे ना. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला.
देवाशी नातं जोडायचंय ना, मग अंतकरणापासून अजिबात लाज ठेवायची नाही. लोक काय म्हणतात ते डोक्यातून फॅट काढून टाकायचं, फक्त डोक्यात एकच ठेवायचं की मला देवाशी नातं जोडायचंय. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अंतकरणापासून त्याला शरण जायचं, अंतकरणापासून मानायचं. लोक काय म्हणतात भाव ठेवाना नाही. मी स्वतःला तुम्हाला समोरच उभा आहे ना, अजिबात लाज शरम ठेवत नाही. देऊन सांगे नातं जोडान टाइमले. किती वेळा भाव आहे माझा ऐका. हे हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, मैं फिरूं शाम तेरे नाम की जोगन बनके, मैं फिरूं शाम तेरे नाम की जोगन बनके, हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, मैं फिरूं शाम तेरे नाम की जोगन बनके, मैं फिरूं शाम तेरे नाम की जोगन बनके. किती प्रेम असावं देवावर. कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, तू माझा काना तुझी मी राधा राणी, तू माझा काना तुझी राधा राणी, तू माझा काना तुझी मी राधा राणी. भाव इतका चांगला ठेवायचा भगवंताप्रतीचा. लोक काय म्हणतात डोक्यातून काढून टाकायचं. लोक कोणले चांगला म्हणतात नाही. जाता जाता शेवटला संदेश 1 मिनिटाना तरुण भाऊले सांगस, तुम्ही जर आता देवनं कार्य करायनात ना तरी बी लोक नावं ठेवणार होतीनच. तुम्ही सप्ताह करायना तरी बी तुम्हाला नाव ना किडा पाडणार होतीन. का रे आते पाहिन रे कामे धंदा करणार रे वतीन ना असा किडा पाडणारा वतीन. पण तुमले चांगलं काम करत असताना अडथळा येणारच आहे. या नावे ठेवणार अशी वर्ष लागान नाही. जवळ एखादा पोरगा काही करायला निघास ना, आपला कीर्तन म्हणा एक खास संदेश आहे. एखादा पोरग जर काही करायला निघणार ना, या बाकी ना अर्धला आडे म्हणा बाबा चांगला आहेत म्हणा, बाप सारखा आहेत बिचारा कीर्तन मग बसेल येतच. हा नाही तर काही काही गावेस मग अर्धला या तरुण पोरले एखादा पोरग जर काही करायला निघणार ना, या 2-4 बटेल राहतात नाही राहत्या त्या बयावा आप्पाना पोऱ्या येडांगत काही बी करच भाऊ. माको या पदास जड रास शेलगाव रे येड झालं दे. आणि तो पोरगा सक्सेस होई ना, या किडा पाडणारच पहिले त्यान दारमा जात. बावड्याव पेडा बिडा कोय काढ ना कू कायले. या वायबार लोक जणांदे लागा नाही. सक्सेस बनवाय ना अजिबात नाही. हा अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. तरुणांनाही सांगेल, बाबा लोकांना सांगेल, एवढा रविकिरण महाराज मोठा नाहीये. पण काही काही आता गावनं वातावरण आडे परमार्थ एकदम फुले आडे म्हणा वावा दे का शेवट लगून बसेल शेतच कसलं वातावरण आहे. नाही तर काय काय गावेच ना म्हातार आले सुधरत नाही. कोणती वय मग काय करू. एक 75 वरीचं म्हातार स्टँडवर गाणं म्हण राहिलं. हे आस्ते निहायत निरात दारू पिनाच मी नशामा पोटाना बोलाव धोके वासती एक बुका मोका कटा. हा एक ना ते तोंडमा दात होतात नाही. तो गाणं म्हणा 4 वरीस ना प्यार कसा बोली गया म्हणा यार याद करस मी यार. तुना 4 वरीस ना प्यार तुन तोंडमा दात नाही रे आप्पा. तुना काय प्यार नाही काय तुन खरं आहे रे. तुना बट वावर उलगी गेर भाऊ आता जांभले चापले निसारा सापडाव नाही रे काका. हा आते काय 4 वरीस ना प्यार. अरे गाणं कोणतं म्हणू वयनं भान ठेवायला पाहिजे. 75 वर्षनी वयमा फक्त भगवंता संगे नातं जोडायला पाहिजे. हे तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ के आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ के आ गई, वो घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई, वो घर छोड़ के आ गई, द्वार छोड़ के आ गई,
तुम्ही बी बहिणीच व्हाल. देवना बजने म्हणत जावा. पहिल्या बाया गट्यावर गाणं म्हणत, त्या गट्यावरनं गाणं ऐकाना आनंद काय वेगळा होता मिलिंद बाबा. त्या गाणाच मास होताना नवीन लगीन होईल सुनबाई पाटेच उठीन रडायला लाग जाय. पहिला गाणं हे भाऊ बहिणी ना जगळा जगळा जाया कावन मा, बहिणी ना डोळे पाणी बंडो मना पस्ताई मन मा. पहिल्या बाया गट्यावर गाणं म्हणे. लेकरे झोपाड्यात ना जोई माना पोऱ्याला झोपाडान करता गाणं म्हणत, पण वट्टावर न काता काता झोपी जाय असा गाणं म्हणत. हे अडकू तरी हडगाई मना दादा निजी जाई, मना बाबू झोपी जाई, मना राजा निजी जाई, मना दादा झोपी जाई असा गाणं म्हणत. आणि आतेने पुरी लेकरे झोपाडतीन गाणं म्हणती सोडी दे ये झुमकीतून. काय वयन लागी बो त्या पोरेले. भगवंताशी नातं जोडायचं काय ते शिकवायचं. अंतकरणापासून सगळ्यांनी भजन म्हणायचं. आता अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजून भजन गायचं आणि कार्यक्रमाची सांगतात नाही, कार्यक्रमाची सांगता झाली असं जाहीर करूया. कोणतं योगेश बाबा सांग राहणार ते व्हायला पाहिजे. कोणले कोणले वाट राही ना ते व्हायला पाहिजे. कोणले कोणले वाट राही ना वर बोट करा. येस ना पाहिजे एकावन्न जमा करा. हा देवालेवानं म्हणून पटकन हात खाली करले मग ऐकवलं पण चाली दुसरा दोन्हीवर अंगशे कान. तुम्हाला ते अर्धा उपाट दिसू मी वेळ भरपूर झालेली खरं तर आहे ना मिलिंद बाबा. मी आलोय सुरतवरनं कार्यक्रम करून आणि माझे रोजच्या सलांच्या बाटल्या लावून कीर्तन चालू आहे. तो बी जीव आहे शरीर आहे कितलक धीर मारीन बरोबर आहे की नाही. आणि रोज नाव जो करा अको बाकी दिघे सांग ना नाही आपलं बोलता कोकाच बी तब्येत बरी नाही आहे. 11:15 ती वयस घ्या होती तरी बी मग काय हा काही चालू ध्यान बिलू द्या कर नाही बट्ट तुम्हाला मते वैर नाही म्हणा कोणी नाही किर ना विडल आता तुम्हाला सांगेल प्रमाणे आपण बोलतो पण मला सुधरी नाही राही ना ते जास्त वेगळी असो. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. कारण आमच्या महाराज मंडळींनाही रोजचे कार्यक्रम असतात. माझी धावपड आहे. तुमले ते काही नाही तुम्ही कोणी दाढी कशील घे ना तुम्ही बिडीचे टाळान मागे लटकता. पण खरंच गाव चांगलं आहे. मला आनंद वाटला सगळ्यांना भेटून. तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहेत. जाता जाता एकच सांगेल माझ्या शब्दात जर तोल गेला असेल कसं आहे ना थोडं आपली कानादेशनी भाषा जरा कडक आहे आणि एकाच शब्द मग मला तोल घ्याच होईल. आता कमीत कमी 9 ते 11 कीर्तन रास वर्णात 15 मिनटं सोडीनात मी पंचपदीना तुमने बिन म्हणी बी पण 2 तास ते पक्का बोलेले. 2 तास मग प्रत्येकच शब्द तुमले पटीन असाच मन तोंडे वाटीन निघीन नक्की नाही. एखादा शब्द तुमले वाटणाच होईन महाराज बठपट नवो पण तो एक शब्द नाही बोलायला पाहिजे होता. मला पक्का माहिती वयनच होईन असं कारण मी 2 तास बोलेले. 5 मिनटं मग सुद्धा सासू होऊन दरादरी होई जास मी 2 तास बोलेले नाही का. आता 2 तास बोला मग प्रत्येकच शब्द तुमले पचना होईन असं नाही. एका शब्दात माझा तोल गेला असेल तर तरुण भावांना सांगतो भैया तुम्हाला जर का माझा शब्द पचला नसेल तर तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. सुनबाईचा सांगत असताना एखादी बहीणले असं वाटणं माय महाराज जरा जास्तच बोली घ्या ते बहिणी सोन तुम्हाला धाकला किंवा मोठा भाऊ समजेन माफ करा. सासून बोलत असताना म्हणे माया आणि धोकेबाज सांगता सांगता एखादा बाबा लागी घेऊ हे तिने मारतील भोगच दिक नसाल ते. एकाच शब्दात जर माझा तोल गेला असेल तुम्ही माझ्या बापासारखे माझ्या मायांसारखे आहेत. एका शब्दात जर तोल गेला असेल तुम्हाला 4 पोरं असतील मला 5वा मुलगा समजून माफ करा. 3 असतील 4था समजा 2 असतील 3रा समजा. एखादा पोरगा नशीन ते दोंडायचा ना रव्याले दत्तक लिहिल्या पण माफ करजात काका. कारण मी इथं तुम्हाला दुखवायला आलेला नाही. नकळत एका शब्दात तोल गेला असेल तर सगळ्यांची जाहीर माफी मागतो आणि कार्यक्रमाची सांगता